हॅलो व्ह्यूवर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये 2 जिल्ह्यांचा कागदपत्र पडताळणीबाबत अपडेट आलेला आहे तो पाहणार आहोत आणि GNMला घेणार आहेत की नाही याची माहितीसुद्धा आपण घेणार आहोत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, आपण जिल्हा परिषद नांदेडच्या वेबसाईटवर आहोत। इथे पहा, आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला, ANM यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे 18 सप्टेंबर 2024 सकाळी 11 वाजता। आरोग्य सेवक पुरुष 40%, MPW 40% यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे 18 सप्टेंबर 2024 आणि अंगणवाडिका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे 19 सप्टेंबर 2024 मला एका उमेदवारांनी विचारलं होतं की अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा कागदपत्र पडताळणी नांदेडचा जेव्हा येईल तेव्हा व्हिडिओ टाका, तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुमची कागदपत्र पडताळणी 19 सप्टेंबर 2024 आहे। येथून तुम्ही तुमच्या नावाची यादी डाउनलोड करू शकता। येथे पत्र आहे आणि कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत कागदपत्र पडताळणीसाठी त्याची माहिती दिलेली आहे। येथून तुम्ही ते पत्र व यादी डाउनलोड करू शकता। तुम्हाला एक नमुना दाखवतो मी पत्र व यादी कशी आहे ती। हे पहा, हे पत्र आहे, यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे की तुमचा निकाल कधी लागला होता, आता कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे। हे पहा, इथे 18 सप्टेंबर 2024 बुधवारी सकाळी 10 वाजता कुठे होणार आहे? जिल्हा प्रशिक्षण संघ वजीराबाद नांदेड येथे होणार आहे। तर हे तुम्ही असं 40% साठी सुद्धा आणि अंगणवाडी सुपरवायझरसाठी सुद्धा पत्र पाहू शकता। आणि इथे पहा, पेज नंबर 2वर कागदपत्र कोणकोणती तुम्हाला लागतील त्याची यादी दिलेली आहे। ही यादी आपण खूपदा पाहिलेली आहे, यावर आपण एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे। तर हा व्हिडिओ झाल्यावर शेवटी आपण तो व्हिडिओ इथे जॉईन करणार आहोत, तर तुम्ही येथून व्हिडिओ तो पाहू शकता। आता हा मुद्दा तुम्ही पाहू शकता, हा GNM वाल्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। आरोग्य सेविका या पदासाठी लागणाऱ्या कागदपत्र दस्तावेजांची यादी याच्यामध्ये त्यांनी सरळ दिलेली आहे। ज्यांची अर्हता प्राप्त सहायकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील, तर GNM वाल्यांनी पाहून घ्या की ते इथे बसतात का। जर सहायकारी प्रसाविका जर असतील तर ते इथे इलिजिबल आहेत आणि जर सहायकारी प्रसाविका नसतील तर ते इथे इलिजिबल नाही आहेत। इथून तुम्ही यादी डाउनलोड करू शकता तुमच्या नावाची। हे सुद्धा तुम्हाला एक नमुन्याखातर डाउनलोड करून दाखवतो मी। हे पहा, ही अशी यादी आहे। यामध्ये तुम्ही तुमचं आसन क्रमांक पाहू शकता, तुमचा सिरियल नंबर इथे दिलेला आहे, तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज केला होता त्याची माहिती इथे आहे, तुमचे नाव इथे आहे आणि तुम्हाला किती गुण प्राप्त झाले त्याची माहिती इथे दिलेली आहे। तुम्ही ही लिस्ट पाहू शकता। ही बघा, ही लिस्ट आहे। तर सेकंड अपडेट जो आहे तो आहे जिल्हा परिषद साताराचा कागदपत्र पडताळणीचा, त्याची माहिती आपण घेऊया। हे पहा, जिल्हा परिषद साताराची वेबसाईट आहे। येथे आरोग्य सेवक पुरुष 50% या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी यादी आलेली आहे। हे बघा, ही पूर्ण माहिती दिलेली आहे। इथे माहिती आहे की कुठे आहे तुमची कागदपत्र पडताळणी आणि किती वाजता आहे। सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह 4था मजला जिल्हा परिषद सातारा येथे कागदपत्र पडताळणी तुमची होणार आहे। आणि कधी होणार आहे तर हे पहा, 18 सप्टेंबरला होणार आहे कोणाची? ज्यांचा सिरियल नंबर 1 ते 130 मध्ये असेल। 19 सप्टेंबरला होणार आहे कोणाची? ज्यांचा सिरियल नंबर 131 ते 260 मध्ये असेल। आता या अनुक्रमांक सिरियल नंबर कुठे असतो ते सुद्धा आपण पाहणार आहोत। 20 सप्टेंबर 2024 कोणाची होणार आहे? तर 261 368 मध्ये ज्यांचा असेल त्यांचा। तर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, कागदपत्र पडताळणीचा अपडेट 18 सप्टेंबर किंवा त्याच्यानंतर येईल, तर त्याप्रमाणेच येत आहेत, म्हणजे आपली माहिती एकदम बरोबर आहे। सेम पहा, इथे कागदपत्रांची यादीसुद्धा जोडलेली आहे, तुम्ही इथून पाहून घेऊ शकता। तसा मी व्हिडिओसुद्धा टाकणार आहे आपण कागदपत्र पडताळणीबाबत घेतलेला, तो व्हिडिओ मी इथे अटॅच करून देईन। ही पहा, ही तुमची नाव आहेत आणि हा जो दिसत आहे ना तुम्हाला सिरियल नंबर आहे हा तुमचा, तर आपण वर पाहिलं होतं ना, हा इथे पाहायचा तुमचा सिरियल नंबर आणि त्या डेटला तुमची कागदपत्र पडताळणी होईल। इथे बघा, ही सूचना दिलेली आहे, ही वाचूया आपण। सदर यादी केवळ आरोग्य सेवक पुरुष 50% उमेदवार यांची मूळ कागदपत्र तपासणी यादी आहे। मूळ कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर शासनाकडून आरोग्य सेवक पुरुष 50% भरतीबाबत मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर
हंगामी फवारणी कर्मचारी यांचेमधून पात्र उमेदवाराची अंतिम निवड सूची व प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करण्यात येईल. सदर यादीमध्ये नाव समाविष्ट असले म्हणजे यादीमधील उमेदवारांना नियुक्तीचा हक्क प्राप्त होणार नाही वगैरे वगैरे या सर्व माहिती दिलेली आहे. तर ही PDF तुम्ही पाहून घेऊ शकता. कमेंट करून तुम्हाला काही अडचण असेल तर विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.